ओ ओ. हा तिसरा कोण? आता बघूया हा काय बोलतोय ते. ए काय ओ ओ. अरे हा काय भावच देत नाही. ए ओ हॅलो, ओ. नमस्कार. हा बोलत का नाहीये? ए ई काय कोण आहेस तू? ई हा इयन एलियन इयन स्कॉर्पियन. इयन अच्छा अच्छा टेक्निशियन. ओ आ ए काय हे? हा मी बेला मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला म्हणून इथे आलो. मीच आहे तिचा मिलन. काय? हा अरे आता माझ्या बेलाचं तिसरा मिलन आला. अरे देवा. इयन तू मिलन. ए माझा एक हा सुद्धा फ्रॉड आहे. अरे खरा मिलन मी आहे. नाही नाही, नमस्कार, मी खरा मिलन आहे. इयन अरे ए तू मला सांग तुला काय म्हणायचंय. मी ट्रान्सलेट करतो. हा 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 इ हा हा बोल. इ आई हा इ आई हा आओ इ ती भूताची रात्र होती. ऐ. अरे, ए घाबरलो ना मी. ऐन आओ मग ऐ हा. आओ इ ए, बापरे चंद्र उडाला गायब झाला. आ म्हणजे ती अमावस्याची रात्र होती. हा. ए बेला. अंग इ अच्छा बेला कपडे घालून दात घासत होती. इ आओ उ आय मग इ आई हा. ए हा. हा अंग ऐन बेलाच्या कपड्यांचा रंग आ सफेद. सफेद कलरचा ड्रेस घातलेला. सफेद कलरचा ड्रेस. हा मग हा मग नकवा बोटीनं फिरवाल का. नकवा बोटीनं फिरवाल का. उई अच्छा नाकवाने बोटीतून उडी टाकली. ए, मग उई बेलाने नदीत उडी टाकली. बापरे. हा तो तू. हा. अच्छा तू शक्तिमान झालास. ए, मग सुपरमॅन. सुपरमॅन झाला. अरे वा. सुपरमॅननी नदीत उडी टाकली. अरे वा वा वा. हा तो हा. बेलाला मिठी मारली. बेलाला मिठी मारतो तुझ्या तर मिठी मारतोस. हा मग तू बेलाला वाचवलंस. वा 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 मित्रा बेलाला वाचवलंस तू. क्या बात है. नंतर तू गाडीसारखा उडायला लागलास. काय झालं. आयो रे मारो रंगीलो मेहमान. आयो रे मारो रंगीलो मेहमान. पीके. पीके. हा पीके. तू डॉक्टर खेळायला लागलास. डॉक्टर मग आयसीयू. तू बेलाला आयसीयू मध्ये. अच्छा म्हणजे पीके हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. पीके हॉस्पिटल. वा मित्रा केवढं पुण्याचं काम केलंयस तू. अजून आहे. अजून आहे. हा मग हा मग काय. तुला बेला मॅडमचा नंबर हवाय. एक बेला मॅडमचा नंबर आमच्या समोर मागतोस. माग. बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे आहे. कुठे आहे. अरे वा ह्याच्याकडे तर माझ्या बेलाचा मोबाईलच निघाला. बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे.
याचा अर्थ या गोष्टीला एक नवा ट्विस्ट मिळालेला आहे. पहिल्या मिलनला मोबाईल बद्दल काहीच माहित नव्हतं. दुसऱ्या मिलननी मोबाईल विकला आणि तिसऱ्या मिलनने तर चक्क मोबाईल आणून दाखवला. इसे कहते हैं तीन तिगाडा साला घोटाळा. बेला बेला माझ्यावर विश्वास ठेव. अगं हे दोघे खोटारडे आहेत. धन्यवाद. हा ऐकून घेतो म्हणून काय पण बोलाल काय? हा बेला, मी तुला सांगतो, त्यावेळी मी तुला एकट्याने वाचवलं. मला तर पूर्ण डाऊट येतोय ह्या दोघांमध्ये की यांनी आपल्याला फॉलो केलं असणार. कारण उद्या पुढे मागे जर तू स्टार झालीस ना, तर उद्या इंटरव्ह्यू देऊन तू मला इथे बोलवून घेशील. ए धटिंगड, काय पण काय लॉजिक लावतोस रे तू? हा गप्पा बस. मला तर काहीच कळत नाहीये. ए ए आ ओ आ आ हा बेलाचा मोबाईल माझ्याकडे आहे. आ हा पण मी सांगतो बेला, मी जो मोबाईल विकला हाच मोबाईल त्याने विकत घेतला आणि सेकंड हँड मोबाईल घेऊन इकडे आला आणि मला सांगतो हा मिलन आहे म्हणून. ए ए सोणक्या, तो काहीच बोलत नाहीये, तो फक्त इशारे करतोय. माझा तर माणुसकीवरून विश्वासच उडालाय. नाही म्हणजे आजकालच्या जमान्यात मोबाईल माणसापेक्षाही महत्वाचा झालाय. बेला प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं त्यावेळेला खूप अंधार होता ग, आणि तू तू त्या बुडण्याच्या अवस्थेत होतीस. तेव्हा मी त्या मोबाईलला बघू का तुला बघू? ए अरे पण तू तर म्हणाला होतास की तू मोबाईलवर बोलताना मला पाहिलंस. हा हो. क्या बात है, मिलन नंबर 1 तुझा पत्ता कट झालेला आहे. हा. ए हा बघा, हा बघा, मुका डान्स, इंडिया डान्स. ए रेमो, काय झालं काय तुला? ए एक या एक आ हा, एक गेला, आता एकच राहिला. हा आता सहन होत नाहीये मला. बेला बेला तू एका साध्या फालतू मोबाईलसाठी माझ्यावर डाऊट घेतेस? माझ्यावर? ए मला तर तुझ्यावर आधीपासूनच डाऊट होता. हा. काय 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 तुला काय झालं? बेला नमस्कार. ए नमस्कार चमत्कार आता बंद करायचा, नाही तर कानाखाली लोटांगण काढीन. हा. नाही म्हणजे मला बोलायचंय, काय म्हणजे या दोघांमध्ये मी मधला आहे. बदला. राजा आपल्याला माहितीच नव्हतं हा आपल्यामध्ये बदलाय. नाही नाही अहो, तसं तसं मला 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 म्हणायचं नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, मी मोबाईल पण पाहिला आणि तो विकला पण, आणि आता तो माझ्याकडे नाहीये. मग आता तूच ठरव काय करायचं ते. हा. हा. बास झाला आता. आय एम टोटली कन्फ्यूज. हं? खरं तर ना, त्याच रात्री खऱ्या मिलनला पाहिलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. देवा, आता तूच मार्ग काढ. तेव्हा मला माहित नाही घरी आलेल्या 3 मिलनपैकी नक्की खरा मिलन कोण आहे. पण देवा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. तू मला माझा खरा मिलन नक्कीच मिळवून देशील. काय झालं मॅडम? तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं? का बोलवलं काय बोलवलं? मॅडम नवसाला टेन्शन आलंय. आपण तिघं मॅडमचे फॅमिली मेंबर आहोत म्हणून त्यांनी आपल्याला इथे बोलवलंय. हो, हा. बरोबर बोललास धर्मेंद्र. मला तुम्हा तिघांची मदत हवीये. मी काय करू? हो मॅडम, पहिली गोष्ट तर ही एवढी प्रायव्हेट गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगूनच तुम्ही सगळा प्रॉब्लेम केलाय. अरे पण मला माझा निरोप मिलनपर्यंत पोहोचवायचा होता. मला असं वाटलं की तो माझा इंटरव्ह्यू बघेल आणि मला लगेच भेटायला येईल. अहो पण मॅडम, तुम्हाला कळत कसं नाही मॅडम? धर्मेंद्र तू गप्प बस. मॅडम बोलतायत ना ते बरोबरच बोलतायत. बोला अरे काय मॅडम. बरोबर बोलतायत? हेच तर आहे ना. अरे ते 3 मिलन तुमची गोष्ट ऐकून इथे आलेत. मला तर वाटतं पहिल्या मिलनने तुमचा जीव वाचवला, हं. दुसऱ्या मिलनने मोबाईल वाचवला, आणि तिसऱ्या मिलनने 4 झाले नाही
तिसऱ्या मिलनने यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कळलं? धर्मेंद्र, आता तरी मस्करी बंद करशील? हं? अरे मला टेन्शन आलंय. जर मी त्या तिघांनाही घराबाहेर काढलं आणि जर का त्या तिघांपैकी कुणीतरी खरा मिलन असेल तर मी माझ्या मिलनला कायमचं गमवून बसेन. मॅडम, मी एक गोष्ट सांगू? हो. तो दुसरा आलाय ना, हं? तोच खरा मिलन वाटतोय मला. ए गप्प बस. दुसरा नाही काय, पहिलाच खरा आहे. अगं नाही ग, तो दुसरा. अरे गप्पा बसा. काय पहिला दुसरा लावलाय? मी तर म्हणतो मॅडम, त्या तिन्ही मिलांना घराच्या बाहेर काढा. नाही काढू शकत. अरे कारण त्या तिघांनी तो इन्सिडेंट सांगितला जो फक्त तुम्हा तिघांशी शेअर केलाय मी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा तिघांव्यतिरिक्त ही गोष्ट कुणालाच माहित नाही. त्यामुळे ना मला खऱ्या मिलनवर अन्याय नाही होऊ द्यायचा. तुम्ही मला अशी काहीतरी आयडिया सुचवा की ज्यामुळे मी खऱ्या मिलनला दुखवणारी नाही आणि मला खरा मिलन कोण आहे हेही कळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवा. खरा मिलन कोण आहे ते मला माहित नाही, हं? पण खोटा मिलन कोण आहे त्याचा छडा मी नक्की लावणार. ओके, मग आता ही जिम्मेदारी तुझ्यावर. येस पण हो, 3 दिवसात मला काय खरं आणि काय खोटं हे कळलं पाहिजे. येस. इकडे या, आयडिया सांगतो. कोणाला सांगायचं नाही हं? नाही. डन. डन. डन.